नमस्कार. क्रीडाई MCHI ठाणे आयोजित ठाणे रिडेव्हलपमेंट एक्स्पो बरेच दिवसांनी ठाण्यात पहिल्यांदा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास याविषयी सर्व गृहसंकुलातील पदाधिकारी ॲक्टिव्ह मेंबर्स यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे मित्र आमदार निरंजनजी डावखरे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये खऱ्या अर्थाने जे शासनाचे नियम आहेत आणि ती बदलण्याची गरज आहे हे समजावून सांगण्यामध्ये सरकारला ज्यांचा महत्त्वाचा वाटा होते ते अजयभाई आशर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सचिन मिराणी, जितू मेहता आणि सर्व जे काही दिग्गज विकासक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या जोडीला रिडेव्हलपमेंटमधील काही विकासक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी आपण अशा प्रकारची एक्स्पो या ठिकाणी आपण घेऊ शकतो. गृहसंकुल पुनर्विकास याविषयी विकासकांची संघटना तुम्हाला एकत्र बोलवते आणि याचे फायदे सांगते. याला खऱ्या अर्थाने ज्यांचा मोठा वाटा आहे आपण सगळे इथे एकत्र येऊ शकतो. हे मोठे मोठे विकासक या ठिकाणी आपल्या समोर प्रेझेंट करू शकतात. त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जे जातं ते आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना यांचं पूर्ण श्रेय जातं. आपणास माहीत आहे नौपाडा विभागातील काही सोसायट्या असतील, वागळे स्टेट असतील, लोकमान्य विभागातील असतील, वर्षानुवर्षे गरजेपोटी आपण घरं घेतली, गावठाणात घरं घेतली. त्यावेळी अधिकृत होत्या, अनधिकृत होत्या इमारती हा पण विचार केला नाही. गावावरनं आपण आलो, कुठेतरी पुण्यावरनं आलो, रत्नागिरीवरनं आलो आणि आपण ती घरं घेतली. त्यावेळी एवढं काही नॉलेज पण नव्हतं. ती अधिकृत आहेत, अनधिकृत आहेत, 3 माळे अधिकृत आहेत, 2 माळे अनधिकृत आहेत, रस्त्याच्या बाजूला आहे सोसायटी नाही. आणि मग आपल्याला FSI त्यावेळी मिळत नव्हता, त्याचा पुनर्विकास शक्य नव्हता. 400 स्क्वेअर फुटाचं घर, 500 स्क्वेअर फुटाचं घर, संसार छोटा होता. मुलं मोठी व्हायला लागली, मुलांची लग्न जुळत नव्हती कारण घर छोटं आहे. बाहेर आपण घर घेऊ शकत नव्हतो कारण घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आणि या सर्व कचाट्यामध्ये सर्व मध्यमवर्गीय सर्व वस्ती आहे. 2 करोड 2.5 करोड 1 BHK घराची किंमत आपण देऊ शकत नव्हतो, 1.5 करोड. आणि मग पुनर्विकास स्वप्न, पुनर्विकासाची इच्छा निर्माण होते. परंतु येणारा कुठलाही विकासक समाजसेवा म्हणून त्या ठिकाणी येत नाही. त्याला काहीतरी 4 पैसे मिळणार असेल तर तुमच्याकरता तो 2 पैसे खर्च करणार आहे. आपल्या प्रत्येकाची अपेक्षा होती मला माझं बांधलेलं घर फुकट मिळायला पाहिजे, मला माझं भाडं मिळायला पाहिजे, 3 वर्ष जे लागणार आहेत, माझ्या घरातल्या वस्तू त्या घरामध्ये घेऊन जाण्याचं त्याचंही भाडं मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर 3 वर्ष बिल्डिंगचा मेंटेनन्स मिळाला पाहिजे. कुठलाही विकासक फायदा नसेल तर त्याकरता समाजसेवा करण्याकरता तुमच्याकरता येणार नव्हता. आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास मंत्री असताना या सर्व गोष्टी मांडल्या. आणि त्या अजयभाई त्या ठिकाणी होते, MCHI होते, आमच्या ठाण्यातील आमची जी पुनर्विकास करणारी काही मंडळी आहेत, मग बोरकर असतील, दातार असतील, वैशंपायन असतील, आमची सर्व मंडळी असतील, यांनी आम्ही हा सर्व विषय अजयभाईंच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांकडे आम्ही तो मांडला. आणि शिंदे साहेबांना सांगितलं जर ठाणे शहराचा जर विकास करायचा असेल
तर आपल्याला ह्या नियमांमध्ये बदल करावा लागेल, आपल्याला FSI वाढवायला लागेल, धोकादायकचा जो FSI तो वाढवायला लागेल. आणि त्यातून जो शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राकरता निर्णय घेतला आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी आपल्या बिल्डिंगचा पुनर्विकास होऊ शकतो, आपल्याला फुकट घर मिळू शकतं, 10%, 20%, 35% वाढीव मिळू शकतो, याचा विचार करू लागलो. याच्या मागचं एकमेव कारण शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि त्यामुळे सर्व फायदा ठाणे शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरांना होत आहे. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात की अहो त्यांनी आम्हाला 40% देतो म्हणून सांगितलं, बिल्डिंग खाली केली, भाडं देतो म्हणून सांगितलं 20,000, 2 महिने भाडं दिलं आणि आता तो कामच करत नाही, भाडंही देत नाही आणि बिल्डिंगचं काम पण करत नाही. त्यांनी आता कोणाला तरी दुसऱ्याला तो प्रोजेक्ट दिलाय. असे अनेक विषय या ठिकाणी आमच्याकडे लोक तक्रारी घेऊन येत असतात आणि मला वाटतं विष्णुनगर असेल, नौपाडा असेल, या भागामध्ये सगळ्यात जास्त मोठे प्रॉब्लेम्स हे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि तो पुनर्विकास थांबलेला आहे. आपण त्यावेळी बिल्डरला दोष देतो, आम्ही त्या बिल्डरला बोलवतो, त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर लक्षात येतं की आडातच नाही तर पोरात येणार कुठून आहे. त्या बिल्डरने असे 10-10, 20-20 प्रोजेक्ट अडकून ठेवलेले असतात. आपण बिल्डरला दोष देतो, परंतु सर्व गृहसंकुलातील या ठिकाणी पदाधिकारी आहेत म्हणून या गोष्टी माझ्या मनातल्या तुम्हाला सांगण्याची गरज आहे आणि तो या ठिकाणी सांगतोय की तो बिल्डर आहे जेव्हा एखादा येतो 40% सांगितलेलं असतं, 50% सांगितलेलं असतं, कुठल्या तरी सोसायटीला 38% दिलेलं असतं, मग मला 39% का नाही. हे सर्व विषय सोसायटीतली मेंबर्स त्या ठिकाणी त्या सचिव असेल, तो अध्यक्ष असेल, त्याच्या मागे लागलेले असतात आणि त्यामुळे त्या मोहापोटी एखादा बिल्डर येतो आणि तुम्हाला तो सांगतो मी देतो, ॲग्रीमेंट करतो, आपण ॲग्रीमेंट नीट पाहत नाही, त्यात काय लिहिलं आहे आणि मग ते सगळे प्रोजेक्ट अडकून राहतात. अशी शेकडो उदाहरणं या ठाणे शहरामध्ये आहेत. एक दृष्टीने आपण विचार केलात तर विकासकाची चुकी आहे, परंतु आपली पण चूक आहे की नाही याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. या मोहापोटी, हव्यासापोटी आपण त्या बिल्डरनी काही काम केलेत की नाही, त्या बिल्डरला काही हे शक्य आहे की नाही, हा प्रोजेक्ट बनवू शकतो की नाही, हा कधीच आपण विचार करत नाही. आर्किटेक्ट आपल्याला फिजिबिलिटी रिपोर्ट देतो, तो सांगतो 10 करोड प्रॉफिट आहे, 8 करोड प्रॉफिट आहे. आपण विचार करतो अरे त्याला 8 करोड प्रॉफिट होणार आहे, मग त्याने आपल्याला दिलं की नाही. परंतु आपण हा विचार करत नाही. कुठलाही येणारा जो बिल्डर आहे समाजसेवा म्हणून येत नाही. जेव्हा तो 50 करोड टाकतो तो प्रोजेक्ट पूर्ण होण्याकरता, तेव्हा त्याला अपेक्षा असते की मला 25 करोड प्रॉफिट मिळावं. तो 2 आणि 4, 5 करोड करता हा धंदा करत नाही. कुठल्याही बिल्डरकडं 50 करोड 100 करोड बांधलेले नसतात. तो कुठून तरी बँकेतनं व्याजाने पैसे घेतो, आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत नाही आणि मग असे अनेक लोक आहेत की अशा प्रकारे या ठाण्यामध्ये फिरत असतात, लोकांना मोठ्या मोठ्या आशा देतात आणि नंतर ते सर्व प्रोजेक्ट बंद करतील. मी जाहीरपणे काही लोकांची नावं घेऊ शकतो, माझ्यात हिंमत आहे. मी विकासकांची नावं घेऊ शकतो की ज्यांचे कंप्लीटपणे प्रोजेक्ट बंद आहेत आणि लोक सैरावैरा फिरत आहेत, परंतु हा प्लॅटफॉर्म नाही आहे, या ठिकाणी मी नावं घेणार नाही. परंतु एका विकासकाला मी बोलवलं, माझी सुद्धा मुलं या व्यवसायामध्ये आहेत. तो माझ्याकडे असाच एखादा प्रोजेक्ट घेऊन आला आणि मलाच तो बिल्डर म्हणाला, विकासक म्हणाला, आता ते विकासक बऱ्याचदा आतमध्ये पण त्यांनी आतली वारी खाऊन आलेले आहेत. तो विकासक म्हणाला अरे मस्के साहेब तुमच्या मुलाला धंदाच करता येत नाही. मी बोललो अरे काय झालं, का धंदा करता, तो सिव्हिल इंजिनियर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे, नाही धंदा करता येत नाही तुम्हा लोकांना. मी बोललो काय करायला पाहिजे. अरे सर तुम्ही सांगा ना मी 40% देतो, तुम्ही सांगा ना मी 40,000 रुपये भाडं देतो, तुम्ही सांगा 3 वर्षाचं मेंटेनन्स आधीच देतो, तुम्ही DA करून घ्या, 2 महिने भाडं द्या, नंतर देऊ नका. कुठे जाणार आहेत ती लोक, काय करणार आहेत ते आपल्याला. 4 वर्ष प्रोजेक्ट रखडवा
मग त्याच्यानंतर 40% जे आपण वाढ दिलेली असते ते 10%वरती येतात. असा एक विकासक मला जाहीरपणे त्यांनी सांगितलं, तुम्हाला व्यवसाय करता येत नाही, अशा पद्धतीने लोकांना सांगा. आणि नंतर 2 वर्ष झाली, एक वर्ष झालं की ती लोक ॲटोमॅटिक तयार होतात. कशा करता तुम्ही या सगळ्या गोष्टी करता? मी बोललो, नमस्कार, कोपरा बसून तुला जोडतो. अशा पद्धतीने या शहराचा विकास होणार नाही. अनेक प्रोजेक्ट आहेत बंद झालेले आहेत ह्या हव्यासापोटी. निविदा प्रक्रिया असते, बिल्डर्स तुम्हाला त्या ठिकाणी निविदा टाकतात DDRच्या मार्फत, आणि त्यामार्फत तुम्ही सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे की हा प्रोजेक्ट व्हायबल आहे की नाही. तो विकासक त्या ठिकाणी आपण जे काही मागतोय ते तो देऊन त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट होणार आहे की नाही. तो काही समाजसेवा म्हणून आलेला नाही. आणि अशा पद्धतीमध्ये ठाणे शहरातले मुख्य शहरातले अनेक गृहसंकुलं फेऱ्या मारत आहेत, लोकांशी फेऱ्या मारत आहेत. ॲग्रीमेंट केलेलं असतं, त्या DA आपण वाचलेला नसतो. आपल्याला जरी बदलायचं असेल विकासक तरी आपण बदलू शकत नाही. अशा अनेक या त्रुटींमध्ये विकासक आणि गृहसंकुल अडकलेले असतात. त्यामुळे आपण सर्व पदाधिकारी आहात, सर्व गृहसंकुलातील पदाधिकारी आहात, आपण आपला प्रोजेक्ट किंवा आपली सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना विचारपूर्वक, खात्रीलायक, योग्य असा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या विकासकाला द्यायला पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. नाहीतर अनेक अडचणींना आमच्याकडे येतात, आम्ही त्या बिल्डरला दमदाटी करतो, परंतु काय असतं, नावाला 2 महिन्याचं भाडं तो देतो, नंतर पुन्हा आहे ते ठप्प. असे बरेच प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. नावं मी घेणार नाही, परंतु या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहेत. आणि काही ठराविक लोकांनी अशा प्रकारे स्कॅम केलेला आहे. मग कुठेतरी NCLTमध्ये जायचं, मग त्याच बिल्डरची माणसं असतात, मग ते नंतर तो प्रोजेक्ट त्याच बिल्डरचं असतात, त्यांनीच फसवलेलं असतं, मग त्याच बिल्डरची माणसं तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतात आणि पुन्हा लोकांना म्हणजे आहे ते मान्य करावं लागतं. त्याकरता आपण आपली सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना आपण विचारपूर्वक पद्धतीने त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आता नवीन स्वयंपुनर्विकास म्हणून जो काही आलेला आहे त्याच्यासुद्धा मी तुम्हाला सांगतो, खरंच तुम्ही करणार आहात का? तुमच्या सोसायटीमधल्या लोकांना वेळ आहे का? एवढा वेळ तुम्ही देऊ शकता का? किंवा स्वयंपुनर्विकासाच्या नावाखाली कोणतरी बिल्डरच असतो, नंतर तो नावाला तुमच्याबद्दल तो ॲग्रीमेंट करेल, नंतर तो आहे त्या गोष्टी त्याच पद्धतीने बिल्डर म्हणूनच करणार आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. आजच्या ठिकाणी MCHIला खास करून, क्रीडा MCHIला खास करून मी धन्यवाद देईल की खूप चांगला विषय तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही प्रदर्शन पण लावलेलं आहे. परंतु ह्या काही गोष्टी आहेत या गृहसंकुलातील लोकांपर्यंत या पोचल्या पाहिजेत, हाच माझा हेतू आहे. कोणाला जर काही वाईट वाटलं असेल माझ्या बोलण्याने तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु शेवटी नागरिक आहेत, आमचीच लोकं आहेत, ठाणे शहरातली लोकं आहेत. बरेचसे प्रॉब्लेम नंतर आम्हाला फेस करावे लागतात आणि त्याकरता या सर्व पुनर्कल्पना लोकांना देणं मला गरजेचं वाटलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.